राजकीय पक्ष आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग, नाही का? पण जितके ते महत्वाचे आहेत, तितकीच किंबहुना त्याहून जास्त त्यांच्यावर टीकाही होते. चला तर मग, या विश्लेषणात आपण राजकीय पक्षांचं हेच आवश्यक पण तितकंच वादग्रस्त स्वरूप समजून घेऊया. चला, एक विचार करून बघूया की जर आपल्या लोकशाहीत राजकीय पक्षच नसते तर, म्हणजे निवडणुका आहेत पण पक्ष नाहीत, सरकार बनतंय पण ते कोणा एका पक्षाचं नाही. कसं वाटतं हे ऐकून? हे खरंच शक्य आहे का? आणि जर झालं तर त्याचे परिणाम काय होतील? अच्छा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी आपण एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया. राजकीय पक्ष म्हणजे नेमकं काय, त्याची एकदम पुस्तकी व्याख्या काय सांगते ते पाहू. तर बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राजकीय पक्ष म्हणजे एक अशी संघटना जिचं मुख्य ध्येय आहे निवडणुका लढवून सत्ता मिळवणं. म्हणजे काय, तर ते उमेदवार उभे करतात, प्रचार करतात, लोकांचा विश्वास जिंकतात आणि सरकार बनवण्याचा प्रयत्न करतात. आणि हो, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की पक्ष म्हणजे फक्त लोकांचा घोळका नाही, तर तो एका समान विचारधारेवर, एका समान ध्येयावर उभा असतो. म्हणजे पक्षाच्या सदस्यांचे देशाच्या समस्यांबद्दल आणि त्यावरील उपायांबद्दलचे विचार साधारणपणे सारखे असतात. बरं, मग एका आदर्श लोकशाहीत या पक्षांनी काय करायला हवं? त्यांची भूमिका काय असायला पाहिजे? असं म्हणतात की पक्ष हे लोकशाहीचं इंजिन आहेत. मग हे इंजिन कसं काम करतं किंवा कसं काम करायला हवं ते आता आपण समजून घेऊया. हे बघा, इथे आपल्याला दिसतंय की राजकीय पक्षांकडून लोकशाहीत किती वेगवेगळ्या प्रकारची कामं अपेक्षित आहेत. निवडणुका लढवण्यापासून ते लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यापर्यंत यादी मोठी आहे. चला, आता यातलं प्रत्येक काम जरा सविस्तरपणे बघूया. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काम, निवडणुका लढवणं आणि सरकार बनवणं. हे तर आपल्याला माहीतच आहे. पक्ष निवडणुकीत उतरतात, बहुमत मिळालं की सरकार स्थापन करतात आणि देशाचा कारभार हाकतात. एकदम स्पष्ट. पण त्यांचं काम फक्त निवडणुका लढवण्यापुरतं नाहीये. ते जनमतं तयार करण्याचं, म्हणजे पब्लिक ओपिनियन शेप करण्याचंही काम करतात. कसं? तर महत्त्वाच्या विषयांवर लोकांमध्ये जागरूकता आणून, त्यावर चर्चा घडवून, एक प्रकारे लोकांना राजकीयदृष्ट्या साक्षर करण्याचं काम हे पक्ष करत असतात. आता पुढे, सत्तेत जो पक्ष येतो तो कायदे बनवतो, हे उघड आहे. पण जे हरतात त्यांचं काय? त्यांचीही खूप महत्त्वाची भूमिका असते, विरोधी पक्ष म्हणून. ते सरकारवर अंकुश ठेवतात, त्यांच्या धोरणांवर टीका करतात, चुका दाखवतात, थोडक्यात सरकारला जबाबदार धरण्याचं काम करतात. आणि आणखी एक महत्त्वाचं काम, सामान्य माणसाला सरकारी कार्यालयांपर्यंत किंवा योजनांपर्यंत पोचणं नेहमीच सोपं नसतं. इथे पक्ष एका पुलासारखं काम करतात. लोकांच्या समस्या सरकारपर्यंत पोचवणं आणि सरकारी योजनांचा फायदा लोकांपर्यंत पोचवायला मदत करणं, हेही त्यांचे काम आहे. तर हे सगळं झालं आदर्श परिस्थितीत, म्हणजे पक्षांनी काय करायला पाहिजे हे आपण पाहिलं. पण खरंच असं होतं का? प्रत्यक्षातलं चित्र मात्र बरंच वेगळं आहे. चला तर मग आता या पक्षीय राजकारणाच्या वास्तवाकडे वळूया आणि बघूया की या पायाला तडे कुठे आणि कसे गेलेत. हे वास्तव समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. थेट 1911 मध्ये रॉबर्ट मिशेल्स नावाच्या एका विचारवंताने एक सिद्धांत मांडला होता, जो आजही आपल्याला पक्षांमधल्या समस्या समजून घ्यायला मदत करतो. तो सिद्धांत आहे अल्पजनसत्तेचा पोलादी नियम किंवा आयर्न रूल ऑफ ऑलिगार्की. काय आहे हा पोलादी नियम? तर मिशेल्स म्हणतात की कोणतीही मोठी संघटना असो, अगदी राजकीय पक्षसुद्धा, कालांतराने त्यातली सत्ता काही मोजक्या लोकांच्याच हातात एकवटते. म्हणजे पक्षाची सुरुवात भले कितीही लोकशाही पद्धतीने झाली असली तरी शेवटी काही मूठभर नेतेच सर्व निर्णय घेऊ लागतात आणि पक्षाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. आणि हा पोलादी नियम आपल्याला आजच्या राजकारणात कसा दिसतो? तर या 4 मोठ्या समस्यांच्या रूपात. पहिली गोष्ट म्हणजे अंतर्गत लोकशाहीचा अभाव. पक्षात निवडणुकाच होत नाहीत, त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला आवाजच नसतो. मग येते घराणाशाही. तेच नेते आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना पुढे आणतात, जणू काही पक्ष ही त्यांची खाजगी मालमत्ता आहे. तिसरं, निवडणुका जिंकण्यासाठी पैशांचा आणि प्रसंगी गुंडेगिरीचा वापर वाढतो, कारण सत्ता टिकवणं हेच एकमेव ध्येय बनून जातं. आणि सगळ्यात शेवटी, अनेकदा तर वेगवेगळ्या पक्षांच्या धोरणांमध्ये फारसा फरकच उरत नाही, कारण या सगळ्या सत्ताधारी उच्चभ्रूंचे हितसंबंध कुठेतरी सारखेच असतात. त्यामुळे मतदारांसमोर खरा पर्यायच शिल्लक राहत नाही. आता ह्या सगळ्या समस्यांचा मिळून एक खूप मोठा परिणाम होतो, तो म्हणजे
मतदारांचा हळूहळू या संपूर्ण व्यवस्थेवरूनच विश्वास उडायला लागतो आणि इथेच आपल्याला लोकशाहीतला एक मोठा विरोधाभास बघायला मिळतो. 1999 साली अँथनी गिडेन्स यांनी हा विरोधाभास खूप अचूकपणे मांडला होता. ते म्हणतात की एकीकडे लोकशाही जगभर पसरतेय, पण त्याचवेळी ज्या प्रगल्भ लोकशाही देशांकडे जग एक आदर्श म्हणून बघतं, तिथेच लोकांचा लोकशाही प्रक्रियेबद्दलचा भ्रमनिरास होतोय. किती खरंय हे आजही, नाही का? ह्या अविश्वासाचा, या भ्रमनिराशेचा थेट परिणाम कशावर होतो? तर मतदानाच्या टक्केवारीवर. मग साहजिकच प्रश्न पडतो की लोक मतदान का करत नाहीत? लोकशाहीने दिलेला इतका मोठा हक्क ते का बजावत नाहीत? यावर अभ्यासक साधारणपणे 3 मुख्य कारणं सांगतात. पहिला आहे सामाजिक मानसशास्त्रीय, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा वर्ग, त्याचं सामाजिक वातावरण यावर ठरतं की तो मतदान करेल की नाही. दुसरा आहे संरचनात्मक, म्हणजे व्यवस्थेतले अडथळे, उदाहरणार्थ मतदार नोंदणीची किचकट प्रक्रिया वगैरे. आणि तिसरं, जे कदाचित आजच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे राजकीय अलिप्तता. लोकांना वाटायला लागतं की ही सगळी व्यवस्था फक्त काही मूठभर श्रीमंत लोकांसाठीच काम करतेय, आपल्या एका मताने काहीही फरक पडणार नाही. तर आपण पुन्हा सुरुवातीच्या प्रश्नावर येऊन पोचलो आहोत. एकीकडे राजकीय पक्षांशिवाय लोकशाही चालवणं जवळजवळ अशक्य आहे. पण दुसरीकडे आजचे पक्ष अनेक गंभीर समस्यांनी पोखरले गेले आहेत. मग यावर उपाय काय? ह्या पक्षांमध्ये सुधारणा करणं शक्य आहे का? त्यांना पुन्हा लोकाभिमुख बनवता येईल का? की आपल्याला एका पूर्णपणे नव्या राजकीय व्यवस्थेचा विचार करण्याची गरज आहे? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.